नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. रवलीची आता सध्या जायला येईन आम्हाला. आमच्या ऊस तारखा आलती तोड आले जावं कुठून पेराला अडचण आले बरडाला अडचण आल्या प्रत्येक वेळेस लोकांच्या हातापाया पडायला लागले आम्हाला. शेजारी कोण आहेत? मी परशुराम नामदेव तर एकूण 12 वर्षून आले आणि तहसीलदार मॅडम येऊन स्पॉट करून प्रकरण 3 महिने झाले दाखल करून नुसत्या तारखेवर तारखा व्हायला त्या स्वतः येऊन स्पॉट करीन नाही ते स्पॉट बी करीन नाही आम्हाला काय असेल ती मार्गी बी लागल्या गेल्या आणि 8 फूट सोडले म्हणजे तुम्ही येऊन आम्हाला बघा दाखवा. ती म्हणजे बैलगाडी वाट त्यांना म्हणलं आम्हाला बैलगाडी घालून दाखवा. आम्ही काढ म्हणत नाव तरी ती स्पॉट करायला तयार नाही. ट्रॅक्टर जात होतं आणि रस्ता आता नाही ना नवीन नाही ना काय नाही. कमीत कमी 100-150 वर्ष पहिला रस्ता आहे. पिढीचा ही रस्ता कुंपण केलेला आहे बैलगाडी यंत्रणा आहे. वारंवार इतकं त्रास व्हायला कमीत कमी वाटत 20 वर्ष त्रास बोलायचं आपण बोलायचं काय बोलायचं ते पुढे रस्ता रिकामा आहे. त्याला बघ दूरपाड वाटावरच आहे ती कसं काय करायचं जायला अक्षरशः आम्ही खांद्यावर मला रस्ता होता ट्रॅक्टर चालवला. आरेवरीची भाषा आहे आम्हाला यांची. धक्का लावला का काय करणार धक्का लावला काय करणार जुरपाड बाबळ ही फट्ट्या सगळ्या काढ म्हणतात काढीत ना फट्टेकडे वाटावर पलिका साईडकडून फटे कापली त्यानं पण ही कल्या बाजूची फटे कापली गेले जाणून बघून त्रास द्यायला ते आम्हाला. पुन्हा त्याने मला माती टाका मातीला पैसे दिली पुन्हा ह्या माणसाला थोडी हँगलची नुकसान झाली. ह्या माणसाला 17-18 रुपये दिले आम्ही. दोघाला पैसे देऊन झाले आमचेच पैसे घेऊन आमच्या पैसे आम्हाला पोल रावले ती आणि मला म्हणजे तुम्हाला 8 फूट वाट सोडले ही त्यांच्या काढून घेत त्यांच्या सह्या ही गट नकाशा तोच नकाशा ही पूर्ण तहसीलला दाखल करून साध्या तारखे द्यायची ते आमचं आणि मार्गी कुठलीच लावी नाही गेली ती प्रशासन नेमकं कोणा गोष्टीची वाट बघाली. आमची हाणामारीची वाट बघाले का त्या करंटला झाली तर तसं प्रकरण होण्याची वाट बघाले का त्या गावसुला झालेलं प्रकरण तशी वाट बघाले प्रशासन. तसं आलं तर प्रशासन आम्हाला सांगावं तुमच्या परिणाम करा आणि जर आमचं काय कमी जास्त झालं तर ह्याला प्रशासन जिम्मेदार राहील. पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही हाणामारी करून या मग आम्ही बघता शेतीच आमच्याकडे नसतं पोलीस स्टेशन म्हणतात. वाटावर फटासऱ्या मोडू देत नाही आम्हाला फटासऱ्या मोडू देत नाही याचा तिकडं आले ह्याला फटाका वाटावरला काढ मला का काढत नाही. काय तुमचे प्रश्न आहे आणि काय तुमची मागणी आहे आणि काय तुमचं नाव काय आहे? दत्तात्रय वसंत दाणे भारत वसंत दाणे ही सक्का भाव आहे. तरी बी रस्ता अडवला का माझं पेरायचं राहिलं. हे शेत कोणाचं आहे? दत्तात्रय वसंत दाणे आणि परसू चौऱ्याने एक अडवलं. ह्या दोघांनी अडवला रस्ता. किती फुटाचा रस्ता तुम्हाला दिला होता आणि तुम्ही प्रशासनाला काय कळविलंय का? कळविलं की कागदपत्र दिली की फक्त तारखावर तारखा चालवायचं एवढंच काम करायला तिथे दुसरं काहीच काम करीन. तहसीलदार जेव्हा आले होते त्यावेळेस तुम्हाला तहसीलदारने किती फुटाचा रस्ता दिला होता आणि किती फुटाचा राहिलेला आहे आणि कंपाऊंड मारले काय मारले? कंपाऊंड मारले 8 फुटावर 12 फुटाची मागणी आहे. आता हे 8 फूट आहे 8 फूट ट्रॅक्टर पण जात नाही. बरं त्यांनी मोजून दिलं होतं तुम्हाला? किती मोजून दिलं होतं त्यांनी? मोजून दिलं त्यांनी वैयक्तिक त्यांनी त्या दोन्ही शेजाऱ्यांनी शेतकऱ्यांनीच आपल्या आपण लावले शेतकऱ्यांनी त्या दोन्ही शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांना पैसे घेऊन त्या शेतकऱ्याला थांबायचे पैसे दिले शेतकऱ्यांना पैसे घेऊन आम्हाला जायला त्रास आहे रस्त्याने सध्या. आम्हाला असं सहज जर जायचं झालं जर काही जर ह्याचं मोडतोड झाली तर आमच्याकडून भरपाई घेते. आता ह्या परशुराम चौऱ्यावर माझी सध्या 80 दाखल आहे.
बर. सारखं धमकी देतो सारख्या धमकीत मारहाणीच्या धमकीत आम्हाला दोन्ही पण केस यांची दाखल केल्यापासून त्याने आम्हाला बंद केले. आम्हाला आमचं मार्गी लावा, आमची ऊस जायची ती त्या 10-15 दिवसात. आता आमचा प्रोग्राम येऊन गेलेला आहे. आता फक्त वाट नसल्यामुळे आमची ऊसात थकीत राहील. त्यांनी आम्हाला शासनानं आमचं तातडीने आम्हाला हे वाटायचं काहीतरी लवकर निर्णय लावून द्यावा, नाहीतर आम्ही सगळे पूर्ण शेतकरी तहसीलला जाऊन आत्महत्यांचा इशारा देणार आम्ही करणार येतात. बस झालं, शासनानं आता भरपूर वेळ घेतला, आमचा 4 महिन्याला वेळ घेतला. बोल. हे माझा तो तिथे ढिगारा आहे आणि हे कंपाऊंड मारलंय. इथून मग आता ते ढिगारा 1.5-2 महिने झाले तसंच राहिलेलं आहे भरडायचं. कशाचं ढिगारा आहे ते? ते सोयाबीनचा ढिगारा आहे, ह्या वाटामुळे राहिलेलं आहे. बर, मग काय शेतकरी काय म्हणते तुमचे? शेतकरी काय हे आता ह्यानेच अडवलेलं आहे, तोंडावर डायरेक्ट रोड पासूनच कंपाऊंड मारलं. इथून काय काही मोकळा आहे, फक्त आम्हाला मागणी हे कंपाऊंड काढून दे. दोघांची नाव सांग. हे भारत दाने आणि परसू चौरे, फक्त ते दोघांचा तुम्हाला त्रास आहे, हा दोघांचा त्रास. बाकीचा कोणाचा त्रास नाही? काय त्रास नाही. मागणी करा तुम्ही सांग. नाही बघ. काय तुमची काय प्रश्न काय तुमचं? म्हणजे प्रश्न आमचा रस्त्याचा आहे. रस्ता काय आजकाल नवीन नाही ना काय नाही. कमीत कमी आमच्या पंजोबा वडील आजोबापासून रस्ता आहे. हे काय आमची मागणी नाही काय नाही, पण आमचा हक्काचा रस्ता असून जाणून बुजून त्रास द्यायला लागले शासनाला. कोण देते त्रास? नामदेव परशुराम चौरे, परशुराम नामदेव चौरे. परशुराम नामदेव चौरे, भारत वसंत दाने, त्या दोघांमुळे आम्हाला त्रास होला. इथवर फक्त मारलं, इथून पुढे रिकाम आहे. बर. आणि शासनाला पत्र व्यवहार करून शासन त्याची कायच दखल घेणार गेली. ही मॅडम स्वतः तहसीलदार मॅडमचा स्पॉट आहे. ते पत्र कोणाचं आहे? ही तहसीलदार मॅडमचं पत्र आहे. आले होते का त्यांनी येऊन स्वतः इथून येऊन गेले आहेत. पंचनामा झाले? हा, पुन्हा मंडळाधिकारी पंचनाम्यावर होते. रस्ता 50-60 वर्षाचा खाल्ला रस्ता आहे म्हणून लिहून दिलेला आहे मंडळाधिकाऱ्यांसाठी. बर. जेव्हा त्यांनी स्पॉटला आले होते पंचनामा करायला, ही कंपाऊंड होता का नव्हता? कंपाऊंड होता. तहसीलदार मॅडमनी ट्रॅक्टर घालून बघा म्हणजे स्वतः ट्रॅक्टर घालून बघितलं मॅडमनी. ट्रॅक्टर गेलं नाही. बैलगाडी बोलवलेलं म्हणले राहू द्या म्हणली, बघितले म्हणजे बैल ट्रॅक्टर बसणार बैलगाडी का बसणार म्हणले मॅडम. तरी पण काढले नाहीत त्यांनी. तरी पण त्या मॅडमनी काय दखल घेतली नाही. आणि आम्ही जर तहसीलला गेलो, ह्या माणसाला बोलता येत नाही. ह्या माणसाला मध्ये मी बोलालो, तहसीलदार सरळ मॅडम म्हणते तू बाहेर वर म्हणते. त्या माणसाला जास्त बोलता येत नाही. मग आपण बोलायला काय, सरळ बाहेर म्हणते मॅडम. आज जर माणूस गेलो ग बसणार माणूस गेला, न बोलणार न कळणार माणूस, ही माणूस किती शेतकरी ना अडाणी माणूस आहे, त्याला काय कळणार बोलायचं. आणि आपण सांगेल का आपल्याला सरळ बाहेर म्हणते मॅडम. तुमचं काय? आमच्या आजोबाच्या वडिलाच्या पहिल्या काळापासून रस्ता आहे जुना हा. मग आता ह्यांना कंपाऊंड मारताना ह्यांनी आम्हाला अशी मागणी केली की आम्ही तुम्हाला जास्त रान सोडता, पर शेतकऱ्यांना 50,000 रुपये द्या. आम्ही असं 8 शेतकरी, ह्यांनी 5-10 लाख रुपये आम्हाला मागालीत सगळ्याला मिळून. मग ह्यांनी हे हक्काचा रस्ता असताना पैसे मागाले. हे प्रशासनाला तुम्ही कळवले आहेत का? कळविलंय, पैशाची मागणी आहे म्हणून? झाली ती सगळी इथं प्रूफ आहे आमच्या पैसे. पंचनामा झालाय, मॅडम येऊन गेलेले तिथे एकदा. तलाठी येऊन गेले. तलाठी येऊन गेले, सगळे येऊन गेले. सगळे येऊन गेले ती मंडळ अधिकारी? हा, तो बी आले, मॅडम आले होते, तलाठी व्यापारी. सगळे येऊन गेले. गजानन घ्या. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.